आलेलो आहोत जिथे ऑक्टोपस आपण बघितलं त्यांनी घरी बनवलेला, त्यांच्याच इकडे आपण आलेलो आहोत. तर मला असं वाटतं त्याचं शेलफिश खूप फेमस आहे, म्हणून इथे तुम्ही बरेच शेलफिशच्या डिश बघू शकता. पण तुमच्या इकडे अशी वेगळी कोणती डिश आहे जी दुसऱ्या स्टॉलवर सहसा भेटणार नाही? आमच्याकडे आहे क्रॅब लॉलीपॉप आणि आहे बटर कुपा, तो आपण घरी बनवला. आणि क्रॅब लॉलीपॉप आपले घरगुती आहेत. आपल्या कोळी फेस्टिवल मध्ये हे फर्स्ट टाइम बहुतेक इंट्रोड्यूस झाले असतील. मग म्हणता आज आपण एक क्रॅब लॉलीपॉप घेऊया का खायला? Let's do it. नमस्कार मंडळी, आपण आता आलेलो आहोत सेलिब्रिटीज किचन स्टॉल नंबर 23 वेसाव कोळी सी फूड फेस्टिवलला. तर दरवर्षी सारखा यावर्षी सचिन शिले यांच्याकडे वेगवेगळे डिश असतात आणि यावेळी तर जित्ती चिंबोरी घेऊन आले. काय जित्ती चोरी जित्ती बघा कशी चिंबोरी कशी नाचतात? चिंबोरी 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 चिंबोरी. सचिन भाऊजी म्हणाले सीता गीता पापलेट त्यांचं फेवरेट डिश आणि फेमस युनिक डिश असते. ते आपल्यासाठी आलेले सेलिब्रिटी सागरिका आणि राजेश ते आपल्यासाठी सीता गीता पापलेट बद्दल. सीता गीता पापलेटची खासियत ही आहे की एक साईडला लाल मसाला असतात आणि मागच्या बाजूला खाली ग्रीन मसाला असतात आणि तुम्ही बघू शकता इथे प्रॉन्स पण आहेत. नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहोत वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल 2025 आणि आपल्या बरोबर आहे रेक्सा. तर मी रेक्साला विचारू इच्छितो की रेक्सा, तुमचं हे नाव कसं पडलं? रेक्सा हे नाव कसं पडलं? मला ते जाणून घ्यायचंय रेक्सा कडून. मी अजून बी मिस्ट्री ठेवली हाय, जर अजून फॉलोअर्स झाले मग मी सांगणार. सो आय एम सो सॉरी, आय वोंट बी एबल टू आन्सर दॅट क्वेश्चन. तुम्हाला कसं वाटतं इथे वेसावला? तुम्ही सांगा. मी तर वेसावला आहे, मला तर खूप चांगलं वाटतंय. पण रेक्सा, तुम्ही मला वाटते गेल्या 2-3 वर्षापासून या फेस्टिवल येता. तुम्हाला वर्सोवा कसा वाटतो आणि वर्सोवा सी फूड फेस्टिवल तुम्हाला कसा वाटतो? सर्वात आधी तर मी एक सी फूड लवर आहे आणि जो व्यक्ती सी फूड लवर आहे त्याच्यासाठी वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल हा एकदम हेवन सारखा आहे. तर मी दरवर्षी इथे येतो आणि मला जाम मजा येते. आता आपण आलेलो आहोत वेसाव कोळी सी फूड फेस्टिवल हिरे परिवारांच्या स्टॉलवर. आपल्या समोर आहे मानसी हिरे आणि किरण हिरे. मला मानसीला विचारतो की तुमचं इथे वेगळा डिश काय आहे स्पेशल? हे मलाई पापलेट आहे, हे तंदुरी पापलेट आहे, हे पापलेट फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे, तंदुरी टायगर प्रॉन आहे, खूप सारे क्रॅब पण आहे, सॉफ्ट क्रॅब पण आहे. तर आता आपण आलो आहोत विकास बाजीराव यांच्या स्टॉलवर. यांचे स्टॉलचं नाव पण विकास बाजीराव आहे. तुम्ही बघू शकता की कसे ते नटले थटलेले आहेत. त्यांचं तुम्ही जॅकेट बघू शकता, गळ्यात तुम्ही सऱ्या बघू शकतात आणि हो त्यांच्या जॅकेटची स्पेशालिटी तुम्ही मागे बघू शकता. त्या लोकांनी त्यांनी मासे पण त्याच्या जॅकेटवर, मासे जॅकेटवर आहेत पण तसेच मासे तिकडे पण आहेत. तर मग मी विकास बाजीराव यांना विचारणार की काय स्पेशल, काय कुठले स्पेशल डिश तरी स्टॉलवर ठेवलेले आहेत. आमच्या स्टॉलचं स्पेशल डिश आहे तंदुरी पापलेट. आता ती संपलेली आहे, पण आता तंदुरी रावस आहे, तंदुरी बागळा आहे, तंदुरी चिमोरे आहे, त्याला लॉबस्टर बोलतात. आणि तुम्ही आले, आम्ही तुमचे स्वागत करतात. कारण का ते फेस्टिवल म्हणजे एक ब्रँड झालेला आहे. फेस्टिवल ब्रँड त्याचा नाईक ऍडिडास, तसा आपलं फेस्टिवल एक ब्रँड झालं आहे. अख्ख्या देशामध्ये पसरलेलं आहे.
इथे यायला उत्सुक राहणार. कस्टमर आम्हाला विचारतात आता याच्या पुढे केव्हा आहे, पुढे केव्हा आहे, म्हणजे एवढे खुश होतात. आणि आमचं नॉर्मल म्हणजे एकदम स्वस्तच असते. आम्ही भाजिंग करतो. आता समज तंदुरी आमचे 1000 रुपयाचे, त्याला आवडली तर बोलला बाबा मला काय कमी करा, आम्ही कमी पण करतो. तर आता आपण आलो जीवदानी आई कोली फास्ट फूड बचत गटचा हा स्टॉल आहे. आणि याने म्हणजे आपल्या हे कोली सी फूड फेस्टिवल आहे, इथे ऑथेंटिक कोली फूड तर भेटते, पण रितेश नाको आहे ज्यांचा स्टॉल आहे, त्यांनी काहीतरी एक वेगळा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी इथे प्लॅटर्स ठेवले, चिकन प्लॅटर्स ठेवलेले आहेत. परत मला वाटतं परिक्रमा वाईनच बरोबर आपल्याला एक्सप्लेन करू शकणार की त्यांनी काय ठेवलेले आहेत. तुम्ही प्लीज आम्हाला एक एक डिश सांगा. हे नाचोस आहे आणि पोटॅटो गार्लिक सॉस. ओके. आणि हे आहे कोलबी, एक कोलबी सलाड आहे, फ्रूट सलाड आहे, हे तंदुरी कबाब, हराभरा कबाब, टुना फिश, कोलमाचे पकोडे. मला ट्युना फिशचे पकोडे दिलेले ट्राय करायला, ते मध्ये ट्राय करणार ट्युना फिश पकोडा, बघूया कसा लागतो. मला खूप अप्रतिम वाटला, कारण याच्यामध्ये जो फक्त पकोडा नाही, म्हणजे ते जी स्टफिंग असते जी वर पिठाची, ती फक्त पीठ नाही लागत, इथे ट्युना लागतो. तर खरंच एकदम चांगला बनवलेला हा ट्युना फिश पकोडा. थँक्यू रितेश. की मयुरा सी फूड कॉर्नर यांनी कोली डिशेसला वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवलेलं आहे. त्यांनी कोरियन डिशेस कोलीमध्ये कन्वर्ट केलेल्या आहेत. आता दरवर्षीप्रमाणे मी दरवर्षी ट्राय करतो नवीन काहीतरी द्यायचं. तर माझं दरवर्षी एक काही ना काही इन्फ्युजन असते. लास्ट इयर मी पनीनी ट्राय केलेला होता, पनीनी, टुना पनीनी, तो एवढा लोकांना आवडला, तो बोलतो नेक्स्ट इयर ही ठेवा. तर यावर्षी मी टुना पनीनी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मला भावचा पण एवढा चांगला रिस्पॉन्स आलेला आहे की बोलतात सर इट इज ऑसम. भाव मध्ये तुम्ही काय कुठला फिश वापरलेला आहे? प्रॉन्स वापरलेले आहेत, ट्युना वापरलेला आहे, थोडेफार रिस्ट्रिक्शन आहेत त्याच्यामध्ये. तर पनीनी ट्युना आपण ट्राय करूया. ते पोटात थोडा गॅस झालेला आहे, तर आता आपण गोटी सोडा ट्राय करूया. इथे खूप गर्दी आहे. आता बरं वाटलं जरा. आपण आज आलेलो आहोत स्टॉल नंबर 22 गणपोषा परिवार. तर यांचा पहिल्यांदाच मला वाटतं स्टॉल आहे, तर त्यांना विचारूया का त्यांचा कसा अनुभव होता. तर अजय दादा, तुम्ही सांगू शकता तुमचा कसा अनुभव होता? यावर्षी आमचा फर्स्ट स्टॉल आहे. पहिल्या वर्षीच आम्हाला मान भेटला. तर एवढा अनुभव म्हणजे जीवनात कधी घेतला असा अनुभव पहिल्या दिवसापासून घेतो. आणि आता तिसरा दिवस आहे. एवढी मजा आली, लोकांची सेवा करता करता भरपूर मजा आली. लोकांना आपल्या घरचं स्वाद, जेवण बिवण, ते लोक एवढी प्रसन्न झाली, मजा आली. त्या लोकांनी जातून आपली मजा, आपल्या वर्षाचं नाव रोशन केलेलं आहे. हे हास्य दाखले, हे आताचे न्यू यंगस्टर्स, ते आपला पहिरावा त्यांनी घातलेला आहे आणि या फेस्टिवल मध्ये खूप सहभागी झाले. तर तिला विचारा तिला कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटलंय. सगळ्यांची सेवा करता, आपले घरचं स्वाद असे सगळ्यांकडे, अँड फुल एन्जॉयमेंट. इट्स लाईक अ कम्युनिटी जी सेलिब्रेट करते सगळं कल्चर, आपला हेरिटेज सगळ्यांसमोर दाखवणं. हे खूप खूप छान वाटलं मला. स्टॉल नंबर 19 भवानी धर्मा. तर आपण जाणून घेऊया की ते कसे त्यांची तयारी करतात, इकडचं काय स्पेशल डिश आहे. वर्षातून एकदाच येते हा फेस्टिवल, म्हणून एक उत्साह असतं. असेल तर प्रॉफिट मार्जिन सोडून एक फॅमिली गॅदरिंग आणि सगळ्या लहान मुलांचं सहकार्य मिळून सगळं होतं. दिवसभर आम्ही कष्ट करतो, पण जेव्हा एकदा अख्खा प्रोग्राम संपतो ना, तेव्हा एक एन्जॉयमेंट म्हणून आणि स्पेशली नाचायला आणि एवढी गाणी वगैरे बघायला खूप मजा येते. तर दरवर्षी तुम्ही वेसावे गावात जरूर या. आम्ही हाव कोली, आम्ही हाव कोली, आम्ही हाव कोली.